महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागानं 14 फेब्रुवारी 2025 रोजी लव जिहाद आणि फसवणूक किंवा बलपूर्वक करण्यात येणारं धर्मांतरण रोखण्याच्या अनुषंगानं कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता. या समितीमार्फत राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करून तक्रारींचा आढावा घेणं, इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करणं आणि आवश्यक असल्यास कायद्याचा मसुदा तयार करणं अपेक्षित होतं. मात्र या निर्णयाला वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे राज्यात लव जिहाद, फसवणूक अथवा बलपूर्वक धर्मांतरणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर कायदा करावा अशी मागणी कागल तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी कागल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांना दिलं. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये संबंधित विषयावर कायदे अस्तित्वात असताना महाराष्ट्रात अद्याप ठोस कायदेशीर तरतूद नसल्यानं पीडित महिलांना न्याय मिळण्यात अडचणी येत असल्याचं निवेदनात नमूद केलंय. यावेळी राजश्री पोवार, सानिका मगदूम, योगिता मोरे, संगीता निकम, शोभा खोत, मीरा कुन्नूर, रुपाली पाटील, श्रुती भिसुरे, रंजना गुरव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.